मला काय होणार नाही ना? घरच्यांना काही त्रास नाही होणार ना? बाय, तुझ्या सासूची पुण्याई असा तुझ्या वांगडा आणि अभिराम असा तुझ्या सोबत. तो सांगत ता ऐक. आणि यापुढे जर अण्णा तुका दिसलो तर त्याका घाबरा नको. तो तुझा काही वाकडा करू शकत नाही, त्याची मी खात्री देते, कारण अण्णा माझ्या ताब्यात असा. आणि शेवंता, तिचं काय करणार आहेस तू? बच्ची, मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचंय. मला शेवंतापासून सुटका पाहिजे. मला ती दिसते, माझ्याशी बोलते. ये ना इथे, मला बोलायचंय तुझ्याशी. तिला अण्णासोबत लग्न करायचंय असा शब्द तिने माझ्याकडून घेतलाय आणि तो पूर्ण करायला भाग पाडते. बच्ची, मला हे सगळं झेपत नाही. मला यातून मोकळं कर. मला बाहेर पडायचंय. हे सतत असं चालू राहिलं ना तर मला वेळ लागेल आणि वेळाच्या भरात मी कुणाचं काय करेल सांगता येत नाही. मी एकतर कोणाचा तरी जीव घेईन, नाहीतर मी माझा जीव. शब्द मागे घे. जीव घेणा जीव देणा ह्याच्यापेक्षा ह्यातून मार्ग शोधूक वयो. शोध, मार्ग शोध बच्चे. मी तुझ्या पाया पडतो. मला यातून सोडाव. गप्रो, बसायचं. सयाजी बस. तू त्या शेवंताच्या जाळ्यात अडकण्याच्या आधी तुका बाहेर काढूसाठी मी हैसरिले. हैसर तुमची त्यांच्यापासून सुटका होऊसाठी आणि त्यांका हैसरना मुक्त करूसाठी मी हैसरिले. पण आधी या घरातला मूळ नाहीसा करूचा लागात. अण्णा नसात तर ह्या शेवंता काय करणार? त्याका त्याच्या पापांची आठवण करून देऊसाठी त्याका मी अशा जागी ठेवलंय की त्याचीच पापा त्याच्या समोर उभी राहतील. माका सोडा हैसर. बच्चे माका नाही राहायचं आहे सर. माका नाही राहायचं आहे सर. माका सोडो. माका बाहेर काढ. बच्चे माका बाहेर काढ. बच्चे कोण असस तू? बोल. ए शेट, ओळखलं का? भिवरी? होय, भिवरी. तीच भिवरी जिला हित या वाड्यात तू राणी करून ठेवणार होता शेट. तुका म्हणलं होते ही या घरची राणी बनवी, दागिन्यानं मडवी. माझ्यासाठी दागिना घेऊन आला होता तो याच खोलीत ना शेट? आला तर मग दागिना आणलाय खरं? कुठे? माझ्या राणीला माझ्या हातानं तो दागिना घालणार. शेट, दागिना घातलास माझ्या गळ्यात. मला दगा दिला शेट तुम्ही, आणि आता तुला बाहेर पडायचंय इथनं? मला पण माझ्या पोरासकट बाहेर पडायचं नाही पडायला दिलं तू बाहेर. मग तुला कसं इथनं जाऊ देऊ शेट? मला माझा पोरगा दिल्याशिवाय तू इथून मुक्त होणार नाही. अण्णा, तुझी ताकद कमी झाली आहे. मला गाडलंस, माझ्या पोराला माझ्यापासून लांब केलंस. माझं पोर मला दे. माझं पोर मला दे. अण्णा, माझं पोर मला हवंय. काय हो? काय झाला? शांत किती आहात?
कावेरीची अवस्था बघवत नाही गो. ती तर माझ्याच्यान पण बघवत नाही. होय कळता हा माका माझा आणि त्याचा नाही पटली, पण म्हणा मी माणूस की सोडलेली नाही. हो माका पण काळजी वाटता त्याची. तिच्या अंगात यायचा ना तेव्हा माका वाटायचा आता काय खरा नाही, शेवंत आता एका घेऊनच. सरिता, हो म्हणजे माका भीती वाटायची. पण माका सांगा ओ काळजी वाटून काय होणार हा का? एखादा आजार पण असताना तर चांगल्या डॉक्टराक नाही तर वैद्याक दाखवून बरा पण केला असता. पण भल्या भल्या मांत्रिकांका आवरणारा नाही हा या. मग हे तुमच्या आमच्या हातात तरी काय राहिला सांगा? अंड्या आपल्या हातात काय नाही. पण माझ्या पोरासाठी लय केलं त्यानं. सगळ्यांच्या विरोधात जाऊन माझ्या लेकीच्या आयुष्याचा विचार केला. मग हे पण काहीतरी करू पाया ना. काय करणारच तुम्ही? येळ पडली ना तर जीव पण देऊ. गप बसा, काय बोलतास? हा काय जीव बीव देऊची गरज नाही कोणा. अभिराम भाऊजी असतात ना ते बघती. कोणता एकटा बोलतास काय? तुम्ही खरंच मी या सगळ्यांतून बाहेर पडणार ना? आपलं आयुष्य पहिल्यासारखं सुरू होणार ना? माझी ना खूप इच्छा आहे अभि. मला ना तुझ्यासोबत पूर्ण करायचे. मला ना आपला बिझनेस असा वाढताना बघायचंय. आपलं बाळ आहे ना, बाळाला या घरात खेळताना मला बघायचंय. आम्हाला, दत्ता दादाला, वहिनीला, छायाताई, माधव दादा, पांडू सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जायचंय. बँगलोरला तिकडे सगळे असे असं फिरणार. आम्हाला ना मंदिरला घेऊन जायचंय. तिला देवावर खूप श्रद्धा आहे ना. पण ते देव आपली काळजी का नाही घेते अभि? ते देव आपली का अभि? सयाजी, सयाजी काय झालं? तिथे बघ. कोण आहे? ती आहे ना तिथे. ती बघ, ती आहे तिथे. सयाजी आहे ना, तिथे कुणीच नाहीये. आहे ना, आहे ती आहे. ती बघ, ती मला बोलवते. मी तिला दिलेला शब्द पूर्ण केला नाही ना. मी तिचं लग्न लावू दिलं नाही म्हणून ना ती आले. ती बघ, ती सोड घेईल माझा. ती आले, मला बोलवते. ती बघ. सयाजी शांत हो बरं. सयाजी पाणी घे, पाणी. शांत हो सयाजी. बघितलंस बघ, इथे कोणीच नाहीये. नाही ना. नाही सयाजी. तूच म्हणाला होतास ना जे सत्य आहे ते आपण स्वीकारायचं. आता जे सत्य आहे ते आपण स्वीकारूयात ना आणि या सगळ्यातून बाहेर पडूया. हे बघ माझ्याकडे बघ, मी आहे ना. मी असं काही होऊ देणार नाही तुला. आपण यातून बाहेर पडू. नाही पडता येणार. नाही बाहेर पडता येणार. नाही, ती मला बोलवणार. नाही बाहेर पडता येणार. नाही, ती बोलवणार मला. ती बोलवणार. सयाजी अभिराम
मला तुझ्याशी बोलायचंय. हं. अभिराम, मी या वाड्यात राहायला आले ते फक्त आणि फक्त सयाजीसाठी. नाहीतर मला या वाड्यातल्या वाईट आठवणींसोबत राहायचंही नव्हतं. या वाड्याबद्दल आणि या वाड्यातल्या राहणाऱ्यांबद्दल मला प्रचंड राग होता. पण आता राग, द्वेष, सूड या सगळ्यांच्या पलीकडच्या गोष्टी घडतायत तिथे. अभिराम, सयाजीला खूप त्रास होतो रे. आणि त्यात जेव्हापासून तुझे वडील आणि माझी आई त्याला दिसू लागलीये ना, तेव्हापासून तो असा सैरबैर झालाय. प्रचंड घाबरतोय. अभिराम, तो आधी असा कधीच नव्हता. गावात ना सयाजीचा नेहमी असा दबदबा असायचा. लोक त्याला घाबरायचे, त्याला बघून कापायचे. आणि आता त्यात सयाजीची नजर कापतीये. त्या सयाजीची नजर स्थिर नाहीये. सतत तो त्याचा असा कापरा आवाज, निघून गेलेला आत्मविश्वास बघून ना मला प्रचंड भीती वाटतेय. काय करू की जेणेकरून तो यातून सगळ्यातून सुटेल, सगळ्यातून बाहेर निघेल. प्रयत्न करतेय मी त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा. डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण तो तयारच होत नाहीये. त्याला या सगळ्यांपेक्षा त्या वच्छीवर जास्त विश्वास आहे. त्याला कसं बाहेर काढू या सगळ्यातून? बरं, मला माझा सयाजी परत हवाय, आधी सारखा. पण मला सुचत नाही मी काय करू. मला अजिबात कळत नाही मी काय करू. असं वाटतं ना की मी एकटी पडलीये. मला सुचतच नाहीये काही. हे बघ सुशल्या, पहिली गोष्ट, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तू म्हणतेस ना, राग, सूड या पलीकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. मग या पलीकडच्या जगाला, या पलीकडच्या परिस्थितीला जर आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, तर आपल्याला एकत्र यायला हवं. अगं, माझी परिस्थिती काय वेगळी आहे. माझी परिस्थिती पण तुझ्यासारखीच आहे. पण आपण सगळे एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड देऊया. ऐक माझं, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. ए जा इसून. अण्णा नाही कसाय मी. एकदा मुर्दो पाडलाय, परत जवळ येलास तर याद राख. जा ना भाईसोन, जा. अण्णा, कोण नाही जाऊचा. वच्चे मका बाहेर काढायचो. मका सोडो वच्चे, मका सोडो. माझी ताकद मका परत दे वच्चे. माझी ताकद नाही म्हणाल सगळी माझ्या भोवती भूतावर जमता. ज्या बिवरीचा आवाज मी बंद केले त्याचा आवाज येता माका. माझं पोरगो माका परत दे म्हणता, दत्तक मागता. तुझी पापाच असत ती. जा पेरताव ना ताज उगवता. माय लेकाची ताटातूट केलंस ना तू, वय ना. मग हे आता ती तुका सोडणार नाही. पण लक्षात ठेव, दत्ताच्या केसात पण धक्को लागता कामा नये. तो आता बिवरीचो पोर नाही, हा इंदूचो पोर हा. तो स्वतःच्या पोरापेक्षा अधिक केला ना त्याचा. आता दत्ता बिवरी गावणार नाही. पण तसं बिवरी शांत होऊची नाही. भोग तुझ्या कर्माची फळा, त्याच्याशिवाय तुका मुक्ती नाही. पण दत्ता काय करूच्या आधी एक लक्षात ठेव, इंदूची पुण्याई असा त्याच्या वांगडा. आई, अभिरामा, ये. अरे काय झाला अभिरामा? अरे काय झाला? हा, खोळो की काय तू? अरे असा रडणं शोभता काय तुका? लहान असतेस काय तू? सांग मका काय झालं, सांग. आई, स्वतःला खूप धीराने उभा करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही. मला आणि कावेरीला दोघांनाही सावरण्याचा प्रयत्न करतो. भीती वाटते आहे. गावात परत आलो तर सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. वाटलं सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण आई, कोणाकोणाला खोटी आशा दाखवू का मी जे बोलतोय ते झालंच नाही तर? अभिरामा, उठ बघू, उठ. मी काय सांगताय काय? उठ उठ.
राजा उठ उठ. हे बघ, अरे बाबा असा खचून कसा चला, माझो तुझ्यावर विश्वास असा, सगळा व्यवस्थित होईल. हा, स्वतःवरचा विश्वास ढासळू देऊ नको. अरे बाबा, तू जर असा आसवा गाळूक लागलस तर आम्ही काय करायचा? हा, रडा नको, गप रडा नको. ती निसांज झाली हा, दियो लावची वेळ झाली हा. तुम्ही सांजेत रडायचा नाही, गप. खरं तर तुझं तिरस्कारच वाटता माका, पण तरी पण तुझो मान तुका देत इले, या झाडाजवळ दिवो लावत इले. पण तू कधीच तुझं हट्ट सोडलंच नाही. काय वय तुका या घर, ह्या घरात संसार करूचो तुका? हा, अगो याच हट्टा पाय तू मरणाच्या दारात गेलं तरी पण मागे हटणच नाही. काय वय तुका? अगो काय मिळला तुका? काय झाला तुझा? वाईटच झाला ना? अगो आमचा नाही, स्वतःचा चेडू, तिचा तरी संसार मोडा नको. ते का आयुष्यभर सुखान संसार करा दे. या सगळं चालवलंच ना, सगळं थांबव. जिथे पण माझ्या गोवात जाया तडकवलंस आणि आता दोघं मिळान आमचं सगळ्यांचं छळ करतात. थांबवा या सगळा, हात जोडतोय मी. थांबवा थांबवा या सगळा. तुमका कशी कोणाची दया येणार नाही? थांबवा हे छळ आणि निघून जावा इथून. तुमका नायकांच्या पूर्वजांची शपथ असा, निघून जावा. सयाजी, सयाजी, इंदू, हो इंदू, इंदू, तुम्ही तुम्ही वय तुका भेटू केलंय मी. माका बेटा, वय मी वाडो सोडून जाऊ म्हणतस? वय ना, तयार असे मी जाऊ. पण वच्चीनं माका बंधन घातल्या, कसा जाऊ मी सांग? वच्चीक माका सोडूक सांग. मी माझ्या सुटकेची भीक मागतोय. तुका राग येत असत ना? वय इलोच असत. खय चांगलं वागलंय मी तुझ्यासोबत, लय छळलंय तुका. अण्णा नाही होक जमला माका, पण तुझा घो होक जमलं नाही. पण आता तुझा घो म्हणा मी माझी सुटका करूक मागतोय. ती दी, नाहीतर मी जेंका जेंका मारले ती माका सगळी त्रास देतील. ता भिवरी छळता माका. माका वच्चीच्या कचाट्यातून सोडव. नाही सोडवलंस तर माका दत्ता भिवरीकडे पाठवूचो लागत. दत्ता, माझं माझं दत्ता भिवरी तिचं पोर मागता हा, दत्ताक मागता हा. नाही, दत्ता माझा, मी कोणाक देवचाय नाही. दत्ता माझा, मी नाही देवचाय कोणाक. दत्ता